हाय मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची बॅक साईड कशी स्टिच करून घ्यायची ते। मी जो ब्लाऊज शिवणार आहे त्याची कमरपट्टी आहे 5.5 म्हणून 6.5 घेतला आहे। गळा रुंदी खाली 2.5 घेतली आहे, वरती 2.25 चौकोन करून घेतला आहे व या चौकोनामध्ये गोल हा आकार देत आहे। तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता। कट करून घेत आहे, या चौकोनामध्ये तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। शोल्डरला इथे मी 1/2 इंच कट करून घेत आहे। हे 1/2 इंच कट करून घ्यायचं म्हणजे शोल्डर पडत नाही। आता ब्लाऊजच्या कपड्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। सर्व बाजू एक समान आल्या पाहिजेत असं अस्तर जोडून घ्यायचं आहे। नंतर इथं आजूबाजूला काही कपडा वाढला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, जास्तचा कपडा। इथे मी कमरेच्या टक्ससाठी 4.5 इंच घेत आहे। टक्स देताना खालच्या साईडला 1/2 इंच व उंची 4.5 इंच घेऊन टक्स द्यायचा आहे। टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इकडे पण कमरेच्या टक्सला 1/2 इंच आतमध्ये व उंची 4.5 इंच घेऊन टक्स द्यायचा आहे व त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथे मी इथे वरती 1/2 इंच घेऊन कट करून घ्यायचे आहे। अस्तरची 1.5 इंचाची पट्टी बनवलेली आहे, ती इथे अटॅच करून घ्यायची आहे। दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे 5 नंबरची शिलाई द्यायची आहे व इथं हात शिलाई करायची असते। हात शिलाई केल्यानंतर ही पट्टीवरची शिलाई 5 नंबरची काढून टाकायची आहे व आजूबाजूचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर चला, तर मग आता आपली बॅक साईड तयारी झाली आहे। थँक्यू।